तुम्ही फार चांगले असणार। तर मित्रांनो, आज आहे आपल्या दीदीची मेहंदी। तर बघा इकडे एवढी लोक जमलेले आहे मेहंदीसाठी। तर मित्रांनो, इथं होता आमच्या मेहंदीचा डान्स। तर आमच्या डान्समध्ये होता शिव, मी आणि वंश होता। तर तुम्हाला पण दाखवतो मी कसा डान्स केलेला आहे। तर बघा तुम्ही पण आता। तर मित्रांनो, मी जास्ती दाखवत नाही कारण की कॉपीराईट पण येऊन लागेल ते गाण्यामुळे व्हिडिओवरती। तर तुम्ही आता असंच बघू शकता की कसा आहे डान्स। तर हे बघा अशा प्रकारे कुर्ता आहे ते बघा, आणि खाली आपली व्हाईट पॅन्ट आहे। आणि बघा आता बाहेर पण हल्दीचं चालू झालेलं आहे। तर आता बाहेर पण जाऊया, तुम्हाला दाखवतो मी काय चालू आहे बाहेरचं। सर्वदेवानां धूपोऽन्तं धूपमग्रपेमि दीपं दर्शय। आम्ही आता बसलेले आहे चेअरवरती। बॅकग्राऊंड बघा। आता इकडं जेवणचा कार्यक्रम चालू आहे, तर तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो, जेवण चालू आहे आता। जेवण होतं शेवची भाजी आणि भात। तर मित्रांनो, बँड पण येऊन गेला होता आपला रात्रीसाठी। तर मित्रांनो, रील स्टार म्हणजे तुम्ही ओळखतच असणार, इन्स्टाचे रील स्टार खानदेशी काका वनराज चव्हाण हे पण आले होते आपल्या लग्नासाठी। तर बघा कसे नाचताय आता ते। तर मित्रांनो, फायनली हल्दी संपलेली आहे। आणि बघा हे आपले फोटोग्राफर आजचे फोटोग्राफर दादा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। ब्लॉग गजब बेइज्जती है। तर मित्रांनो, आता घरात चालत होती दीदीची फोटोशूट हळदीच्या दिवशीचे। तर आपले फोटोग्राफर होते धीरज फोटो स्टुडिओ। एकच नंबर फोटो काढलेले त्यांनी। तुम्ही पण इंस्टावरती ID बघू शकता त्यांची। तर मित्रांनो बघा, आपला स्टेज रेडी आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतोय। आणि इकडे पण बघू शकता तुम्ही की सिटिंग एरिया पण खूप आहेत। आणि वरती बघा। तर मित्रांनो, हा बघा, हा आहे आपल्या लग्नाच्या एंट्रेन्स गेट। तर मी तुम्हाला दाखवतो कसं मंडप डेकोरेट केलेला आहे। तर इकडून आल्यावरती सर्वात अगोदर आहे गणपती बाप्पाची मूर्ती, मग आत जायचं आहे। इथून बघू शकता तुम्ही की ते स्टेज किती लांब वाटतोय, म्हणजे समजून घ्या की किती मोठं असेल हॉल। तर मित्रांनो, इथं बग्गीवरती मी आणि शिव बसलेला होता। आणि लग्नाच्या दिवशी होता माऊली बँड। तर मित्रांनो बघा, दीदी आणि जीजू जात आहे। इथं हे सर्व माझे भाऊ आहे। मला सांगत होते पण ते खूपच वजन होतं त्याच्यात, माझ्याने कंट्रोल नाही झालं असतं म्हणून त्यांना देऊन दिलं। आणि हे बघा, हा जो सेटअप होता खालचा, हा पण आपल्या भाऊनेच केला होता। हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, त्यानेच केला होता हे खालचं सेटअप बघू शकतात। आज मला भेट द्यावी शरण तुला रे, शरण तुला। तर मित्रांनो, आपण या ब्लॉगला इकडेच संपवू। भेटूया लवकरच नवीन ब्लॉगवरती। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार।